गुरुजींची संस्कार गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्या बालमित्र मैत्रिणींचं, त्यांच्या आईबाबांचं, आजी आजोबांचं आणि सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आहे आश्विन मासातील शुद्ध पक्षातील चतुर्थी, नवरात्र उत्सवातील आराधनेचा, उपासनेचा 4था दिवस. या दिवशी आपण आदिशक्ती कुष्मांडा स्वरूपामध्ये तिची उपासना करतो. कुष्मांडा हे तिचं नाव आहे, ते सृष्टीला निर्माण करणारी. कु म्हणजे छोटसं, उष्म म्हणजे ऊर्जा किंवा ज्याला आपण म्हणू एक प्रकारचं त्या ठिकाणी असणारी सामर्थ्य, ऊर्जा, आणि अंड म्हणजे हे सृष्टीरूपी अंड. आदिशक्ती जे दुर्गा, तिचं त्या ठिकाणी जे स्वरूप आहे कुष्मांड या नावाने आपण त्याला संबोधतो, त्याचा आज आराधनेचा दिवस. ही कशी आहे? सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च दधाना हस्तपद्माभ्याम कुष्मांडा शुभदास्तु मे. आशीर्वाद देणारी ही आहे. ही अष्टभुजा आहे. तिच्या उजव्या हातामध्ये कमंडलू आहे, धनुष्य आहे, बाण आणि कमळ आहे. तर तिचा डावा हात हा अमृत कलश, जपमाला, गदा आणि चक्र यांनी सुशोभित आहे. हिच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे आणि कानामध्ये सुवर्ण आभूषण आहेत. ती सिंहासनावर रूढ झालेली आहे. ही कुष्मांडा असं हिचं नाव का बरं पडलं? तर कुष्मांडा हे देवीचं अत्यंत प्रसन्न असं असणारं स्वरूप आहे. तिच्या स्मित अशा हास्यामधनं हे सृष्टीरूपी अंड जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालं, म्हणून हिला सृष्टीची निर्माती किंवा सृष्टीची करती या अर्थी कुष्मांडा असं नाव पडलं. सूर्याला ही दिग्दर्शन करणारी आहे. सगळ्या प्रकारच्या ज्या काही ऊर्जा आहेत, ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या ऊर्जांची ती त्या ठिकाणी अधिष्ठात्री देवी आहे. त्यांचा ती मूल स्रोत आहे. सूर्याच्या ठायी तीच राहते आणि विश्वाला ऊर्जा आणि प्रकाश देत असते. असं म्हणतात की सृष्टी उत्पत्ती केल्यानंतर तिने स्वतःमधून 3 शक्ती त्या ठिकाणी निर्माण केल्या. तिच्या डाव्या डोळ्यामधून त्या ठिकाणी महाकाली निर्माण झाली. तिच्या मध्याक्षामधून, कारण आपल्याला माहिती देवी सुद्धा त्रिनेत्री आहे, त्रिलोचना आहे. तिच्या कपाळावरील जो अक्ष म्हणजे डोळा आहे त्यातून महाकाली निर्माण झाली आणि तिच्या उजव्या डोळ्यामधून महासरस्वती निर्माण झाली. यानंतर या 3 शक्तींपासून पुन्हा स्त्री आणि पुरुष अशा रूपामध्ये देव आणि देवता निर्माण झाल्या. महाकाली या आपल्या शक्तीकडे किंवा महाकाली या आपल्यापासूनच निर्माण झालेल्या त्या देवीकडे जेव्हा कुष्मांडेने नजर किंवा दृष्टिक्षेप टाकला, तेव्हा त्या महाकालीपासून शिव आणि सरस्वती हे निर्माण झाले. जेव्हा महालक्ष्मीकडे तिने त्या ठिकाणी पाहिले, तेव्हा ब्रह्म आणि लक्ष्मी हे निर्माण झाले. आणि जेव्हा कुष्मांडा रूपी त्या आदिशक्तीने महासरस्वतीकडे पाहिले, तेव्हा त्या महासरस्वतीच्या पासून विष्णू आणि शक्ती उत्पन्न झाल्या. हे उत्पन्न झाल्यानंतर या 3ही शक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांनी पुन्हा त्या कुष्मांडेच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्या तिच्यामध्ये लय झाल्या आणि नंतर स्वतः कुष्मांडा या ही त्या शक्ती स्वरूप महासरस्वतीपासून जी शक्ती निर्माण झाली होती तिच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झाली. अशा पद्धतीने दैवी आणि अनंत शक्ती यांचं स्वरूप अशी असणारी ही कुष्मांडा आहे. सगळ्या प्रकारच्या ऊर्जांची अधिष्ठात्री ही कुष्मांडा आहे. देवीची अत्यंत प्रसन्न मुद्रा अशी ही कुष्मांडा आहे. तिच्या स्मित हास्यामधून सगळी सृष्टी त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळेच ती या सृष्टीची जननी आहे, तिची करती आहे.
तिची अधिष्ठात्री आहे. आपल्या भक्ताला ही देवी सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य संपन्न बनवते, सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य देते. त्याला रोग, शोक, भय याच्यापासून मुक्त करते. आयुर, यश, बल आणि निरामयता ती प्रदान करते. तिची आराधना करणारा भक्त, तिचे मनापासून उपासना करणारा भक्त हा ऐहिक जीवनामध्ये सुद्धा, ज्याला आपण म्हणतो आधी ऐहिक जीवनामध्ये म्हणजे आपल्या लौकिक जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत समृद्ध होतो आणि मुक्तीच्या मार्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो अग्रेसर असतो. संसारातील त्रिविध ताप, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक या त्रिविध तापांची शांती करणारी, त्यांना पूर्णतः नष्ट करणारी अशी ही कुष्मांडा माता आहे. आज या नवरात्रीच्या निमित्ताने आपण या मातेचं स्मरण करूया, तिची उपासना करूया आणि तिच्याकडे अशी प्रार्थना करूया की हे देवी, आज जे पूर्ण विश्वावर संकट आलं आहे त्या संकटातून सर्व मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांना तू बाहेर काढ. त्या संकटापासून सर्व सृष्टीचं त्या ठिकाणी तू रक्षण कर आणि आम्हा मानवांच्या ठिकाणी सद्बुद्धी दे, सद्विचार दे, सकारात्मक ऊर्जा दे की जेणेकरून तू ही जी सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीचा आम्ही आदर करू शकू. त्या सृष्टीकडे तूच आमच्याकडे पाहत आहेस, तूच ती आहेस असं समजून या सृष्टीबरोबर व्यवहार करू शकू, न की आमच्या लोभामुळे आम्ही तिला हानी पोहोचवू. आज या ठिकाणी आपण कुष्मांडा मातेची प्रार्थना करू की देवी, तू सगळ्यांचं मंगल कर, सगळ्यांना चांगले मार्ग दाखव, सगळ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण कर आणि तू दिलेलं हे जे आयुष्य आहे ते आयुष्य चांगलं सत्कारणी लागो. आज इथेच थांबूया. उद्या आपण पुढच्या कथेकडे वळूया. तोपर्यंत नमस्कार.